नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. तृप्ती नाईक सिटी टू विलेज. आज आपण अळूचं फदफदं, पातळ अळू ज्याला म्हटलं जातं, अळूची भाजी म्हटलं जातं, ते पाहणार आहोत. पावसाळ्यामध्ये अळू हे अगदी सहजरित्या उपलब्ध असतं मार्केटमध्ये, सिटीमध्ये, मार्केटमध्ये आणि गावाकडे जे आहे ते अळू अगदी सहजरित्या मिळतं. तर हे अळू आहे आमच्या शेजारच्या ज्या काकी आहेत त्यांच्याकडनं मी हे घेऊन आलेली होती भाजीचं अळू. तर ह्या रेसिपीकडे आपण वळूया. अळूची ही पानं जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ह्याचं एक पान आणि देठ मी कसं साफ केलं आहे ते तुम्हाला सांगते. बाकीचे मी करून घेतलेले आहेत. तर हे बघा, अशी देठाची आपल्याला कापून साल काढावी लागते. हे जास्त खाजेचं असं अळू नाही आहे. अळूला अशी खाज येते हाताला, तर तुम्ही हाताला कोकमाचा आगळ लावून घेऊ शकता जेणेकरून खाज येणार नाही. अशी ही देठं जी आहेत ती पानामध्ये व्यवस्थित ठेवून मध्ये रोल करून आपल्याला ही अगदी भाजी जी आहे ती चिरून घ्यायची आहे. बारीक चिरण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. तर त्यामध्ये अळू जे आहे ते नरम होतं आणि त्यानंतर आपल्याला मॅशरच्या साह्याने ते बारीक करता येतं. तर त्यामुळे ही भाजी जी आहे ती आपल्याला कापून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी सोप्या रीतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. देठ जे आहेत ते पानामध्ये रोल करून मी भाजी जी आहे ती भराभर अशी कापून घेतलेली आहे. ह्या भाजीमध्ये तुम्ही चणेसुद्धा भिजत घालून ठेवू शकता. म्हणजे आदल्या रात्री चणे, काळे वाटाणे, चणे असं जे कडधान्य आहे ते तुम्ही घालू शकता. तुरीची डाळसुद्धा ह्याच्यामध्ये घातली जाते. चण्याची डाळसुद्धा वापरतात, पण मी शेंगदाणे वापरलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने करताना जे आहे ते मी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. तर ही अशी अळूची भाजी जी आहे ती मी कापून घेतलेली आहे. आता कुकरच्या भांड्यामध्येही आपल्याला भाजी जी आहे ती ठेवायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी, म्हणजे वाटीभर पाणी त्यात फक्त घालायचं आहे, कारण वाफेमुळे ह्याला पाणी असं सुटतं भरपूर. तर ही भाजी मी हे बघा अशा पद्धतीने कुकरच्या भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे ते 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते अर्धा तास फक्त मी भिजत ठेवलेले होते. त्यामध्ये पाणी घालून ही वाटी तशीच अळूच्या भांड्यामध्ये मी ठेवलेली आहे आणि हे जे अळू आहे ते कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवून 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. अळूच्या भाजीत जास्त पाणी घालायचं नाही आहे, 1 वाटी फक्त पाणी घालायचं आहे आणि 3 शिट्या होईपर्यंत आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे. तर जे कांदा खोबऱ्याचं वाटण मी नेहमी करते चिकनसाठी म्हणा किंवा बाकीच्या जे पातळ भाज्या ज्या आहेत उसळी वगैरे करण्यासाठी, तशा पद्धतीनेच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. पॅन जो आहे तो मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण अगदी लालसर गुलाबी असं भाजून घ्यायचं आहे. तर ते मीडियम फ्लेमवरच आपल्याला बनवायचं आहे. पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये आलं, लसूण जे आहे ते मी घातलेलं आहे. उभा कांदा 1 कापून घेतला आहे आणि भाजीसाठी बारीक चिरलेला 1 मोठा कांदा आणि ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे. तर आलं लसूण जे आहे ते अर्धा इंच आलं मी घेतलेलं आहे. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आलं आणि लसूण घेतलेले आहेत. हे आपल्याला लालसर असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. छान लालसर झाल्यानंतरच आपल्याला जो उभा कांदा जो कापलेला आहे, 2 छोटे कांदे घेतलेले आहेत मी. मोठा कांदा असेल तुमच्याकडे तर एक कांदा घेतला तरी चालेल. तर तो व्यवस्थित कापून घेतलेला आहे उभा आणि तो आता आपल्याला अगदी असं दाबून जो आहे तो मी घातलेला आहे. म्हणजे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या होतात आणि छान असं आपल्याला हे आता खमंग भाजून घ्यायचं आहे. लालसर जेव्हा कांदा हा गुलाबी लालसर होतो त्यावेळेस आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. यामध्ये हे मीडियम फ्लेमवरच आपल्याला वाटण करायचं आहे, अजिबात करपवायचं नाही आहे. वाटण जर करपलं तर त्याच्यामुळे भाजीची चव जी आहे ती वेगळी होऊन जाते. त्यामुळे आपल्याला सतत परतवत राहायचं आहे कांदा. हा कांदा परतवला की त्याच्यानंतर आपल्याला हा गुलाबी लालसर झाल्यानंतर अर्धी वाटी मी ओला नारळ घेतलेला आहे. सुकी वाटी असेल तुम्ही तरी अर्धी वाटी घेऊ शकता सुका नारळ, पण मी ओला नारळ वापरलेला आहे. ओला नारळ भाजायला थोडासा वेळ जातो. सुका नारळ जो आहे तो पटकन भाजला जातो, पण ओल्या नारळाला जे आहे ते थोडा वेळ लागतो
पण मीडियम फ्लेमवर आपल्याला जे आहे ते सतत परतवत असा जो आहे तो लालसर खरपूस असा छान कांदा, आलं, लसूण आणि ओलं खोबरे हे भाजून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करायचं आहे ते बॅटर आणि मिक्सरला त्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे। अतिशय छान अशी चव लागते। विदाऊट वाटपसुद्धा अळू करतात बरीच जणं, पण मला हा पारंपरिक जो आमच्यात कोकणामध्ये जी जास्त पद्धत केली जाते ते मला तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनेही वाटण करून घ्यायचं आहे। एक छान असा दाटसरपणा येतो भाजीला। तर लालसर आपलं हे जे आहे ते वाटण खमंग भाजून झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे। लाल मिरची पूड जी आहे ती अर्धा चमचा घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे दाटसर वाटण वाटून घ्यायचं आहे। मी भाजीसाठी हाच पॅन हेच भांडं वापरणार आहे पॅन। तर हे जे आहे ते हे बघा वाटण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि ते मिक्सरला दाटसर असं वाटून घेतलेलं आहे। आता तोच पॅन जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे। तर पॅन आपण गॅसवर जे आहे ते गरम करत ठेवूया। मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे। तोपर्यंत जे कुकरमध्ये आपलं अळू शिजलेलं आहे ते आपण काढूया। हे बघा छान असं शिजलेलं आहे। शेंगदाणेसुद्धा छान उकडलेले आहेत आणि भाजीसुद्धा छान अशी शिजलेली आहे। आता आपल्याला ही मिक्सरला नाही लावायची, तर पावभाजीचं मॅशर किंवा एखादा तांब्या किंवा एखादा तुम्ही जे आहे ते ग्लास घेऊन असं हे थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। खाताना आपल्याला भाजीची छान चव म्हणून मी ती ग्रेव्ही नाही केलेली आहे। बरीच जणं मिक्सरलासुद्धा फिरवून घेतात अळू, पण ती पूर्णच ग्रेव्ही होऊन जाते। ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला फक्त मॅशरच्या साहाय्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता पॅनमध्ये जे आहे पॅन आपण जो गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे। 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे मी। तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा राई, अर्धा चमचा जिरं आणि हे छान तडतडलं। फोडणीतसुद्धा लसूण बरीच जणं घालतात, पण मी वाटणामध्ये लसूण असल्या कारणामुळे जे फोडणीला आहे ते फक्त राई, जिरं आणि त्यामध्ये छोटा चमचा हिंग घातलेला आहे तडतडल्यावर। आणि जो एक मोठा कांदा बारीक करून चिरून ठेवलेला होता तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तो परतला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। अर्धा ते 1 चमचा हळद घालायची आहे। लाल तिखट आपल्याला 1 चमचा भरून घालायचा आहे आणि धणा पावडर घालायचा आहे अर्धा चमचा आणि आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। आणि जे अळू आपण मॅशरच्या साहाय्याने घेतलेलं आहे बारीक करून ते घालायचं आहे आणि शेंगदाणे घालायचे आहेत। हे आपल्याला व्यवस्थित थोडंसं पाणी घालायचं आहे। थोडंसं अगदी पाणी घालून आपल्याला छान असं ह्याची एक उकळी येऊ द्यायचं आहे। हे आपण जे आहे ते कुकरला शिजवून घेतलं असल्या कारणामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे। 1 मिनटाची जेव्हा ह्याच्यावर उकळी येईल त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ते गूळ घालायचा आहे। थोडा छोटासा गुळाचा तुकडा घालायचा आहे आणि वाटण घालायचं आहे। गुळामुळे अतिशय छान अशी चव येते ह्याला आणि वाटण घालून हे व्यवस्थित एकजीव करून वाटण ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार जे आहे ते ॲड करू शकता। थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे, अतिशय पातळ करायचं नाही आहे आणि हे छान व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यात आपल्याला आता ही उकळी येऊ द्यायची आहे। यात फक्त आपल्याला आता मीठ आणि चिंच जी आहे ती ॲड करायची आहे। 1 चमचा मीठ घातलेला आहे मी आणि चिंच आपल्याला उकळी आल्यानंतर ह्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर आपल्याला चिंच घालायची आहे। चिंच किंवा कोकम तुम्ही काहीही घालू शकता। 4 ते 5 कोकम घाला चिंच नसेल तर, आणि चिंच असेल तर चिंच घाला। छान आंबट, गोड, तिखट असं अळू आपलं पारंपरिक पद्धतीने शिजून तयार होतं हे आणि छान लागतं भाकरीबरोबर, चपातीबरोबर। आता सीझन आहे अळूचं, पावसाचं वातावरण आहे, हे अळू तुम्ही नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा
आणि माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.